रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज सुंदर आणि चांगलाच फ्लॅट आहे। ज्या मंडळीला टाउनशिपमध्ये राहायचे, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्याच ॲम्युनिटीजचा आनंद घ्यायचा आहे आणि बाबा अशाच पद्धतीचा हायर फ्लोअरला एक जर हायर फ्लोअर पण पाहिजे, मोकळा व्ह्यू पण पाहिजे आणि बघा पार्किंगपासनं जवळ पण पाहिजे, तर अशाच ठिकाणी कोलशेत रोडला एक कॉम्प्लेक्स आहे जे 672 कार्पेट युजेबल असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे आणि त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर एक कार पार्किंग आपल्याला मिळणार आहे। 6,000 रुपये मेंटेनन्स असणारा फ्लॅट आहे आणि फ्लॅट जर तुम्ही बघितला तर खूप चांगला आणि मस्त नक्की आहे। ग्राउंड प्लस तशी बघितली तर 29 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपला हायर फ्लोअरला असणारा एक 2 BHKचा फ्लॅट आहे। जर आपण बाहेर गेलो तर हा साऊथ फेसिंग दाखवतो आणि आतमध्ये गेल्यानंतर नॉर्थ दाखवतो। ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर होतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या साईडला एक फ्लॅट, इकडे एक फ्लॅट, असे टोटल 2 फ्लॅट आणि 2 लिफ्ट, आणि पुढे जर गेलं तर इकडे पण 2 आणि 2 4, टोटल 6 फ्लॅट तुम्हाला ह्या फ्लोअरवरती मिळतील आणि 2 लिफ्ट मात्र तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये नक्की मिळतील। फ्लॅटचं जर तुम्ही बघितलं, ज्यावेळेला आपण आतमध्ये एंट्री करतो त्यावेळेला हा नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट आहे। आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने स्टोरेजसाठी एक जागा आहे। स्टोरेजच्या नंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली असं मोठं चांगलं किचन असणार आहे, जे किचन जर तुम्ही बघितलं तर एल शेपमध्ये असणारं किचन असणार आहे। ह्या साईडला एक खिडकी, गॅसची पाईपलाईन आलेली आहे आणि नंतर जर तुम्ही इकडे बघितलं एक स्टोर रूम, तुमचं सगळं किचनचं सामान तुम्ही ह्या सगळ्या याच्यामध्ये ठेवू शकता। कोलशेत रोड ठाणा स्टेशनपासून साधारणतः 6.5 ते 7 किलोमीटर अंतरावरती असणारं हे खरं प्रोजेक्ट असणार आहे। आजूबाजूला हॉस्पिटल्स म्हणा, बँक्स म्हणा, छोट्या लहान मुलांची स्कूल किंवा जे हे कॉम्प्लेक्समध्ये खूप मोठं असं तुम्हाला स्टेडियम टाईप म्हणण्यापेक्षा फुटबॉल ग्राउंड एवढे खूप मोठं असं प्लेग्राऊंड पण आहे, जिथे तुमचे मुलं चांगल्या पद्धतीने खेळू शकतात। इथली खासियत हीच आहे की ह्या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला ॲम्युनिटीज बाकी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीच्या नक्की वापरायला मिळतात। राहिला प्रश्न घरांचा, तर घरं इथे आहेत आणि हे जे घर आहे याच्यात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे पार्किंगच्या वरची जी जागा आहे जिथे सोलर सिस्टम्स लागलेले आहेत, असा मोकळा व्ह्यू बाकी तुम्हाला ह्या घरामधनं नक्की मिळतो। पार्किंगचा जरी तुम्ही म्हटलं तर पार्किंगची जागा वेगळी आहे, घर वेगळं आहे, पण ह्या घरापासून जर पार्किंगचा विचार केला तर 2 मिनिटात तुम्ही पार्किंगला पोहोचताल किंवा गेटवरती पण तुम्ही 2 मिनिटात पोहोचताल। अशा पद्धतीचा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हॉल आहे। इकडे जर आला तर तुम्हाला डायनिंग साठी पण एक सुंदर आणि चांगली जागा बाकी इथं नक्की उपलब्ध असणार आहे। आणि नंतर ज्यावेळेला आपण पुढे येतो, पुढे आल्यानंतर तुम्हाला ह्या साईडला आला तर तुम्हाला इथे एक भगवंताचे मंदिर बनवण्यासाठी किंवा स्टोर रूम बनवण्यासाठी एक सुंदर आणि चांगली जागाही इथे तुम्हाला मिळू शकते। तुम्हाला हे नको हवे तर तुम्ही ते काढायचं म्हटलं तरी काढू शकता। त्याच्यानंतर जर इकडे आपण आलो तर इथे तुम्हाला एक मोठा बेडरूम मिळतो, जो कॉमन बेडरूम असणार आहे। ह्या कॉमन बेडरूम पण जर तुम्ही बघितलं तर हा मोठा आणि चांगला नक्की आहे, तुमचं बेड वगैरे सगळं व्यवस्थित नक्की लागू शकतं। आणि नंतर तुमच्या जर तुम्ही ह्या साईडला बघितलं तर इथे पण तुम्हाला एक कपाट ठेवण्यासाठी एक चांगली आणि पद्धतशीर इथे तुम्हाला एक जागा पण उपलब्ध करून दिलेली आहे। आणि नंतर जर तुम्ही मात्र ह्या खिडकीतनं किंवा ह्या कॉम्प्लेक्समध्ये जर बघितलं तुमची असणारी पार्किंग दिसते, अधिक ह्या मात्र मोकळा असा व्ह्यू तुम्हाला दिसतो। पुढे एअरफोर्स स्टेशन म्हणा, ओबराय बिल्डर्स म्हणा किंवा इकडून खाडी म्हणा, हे सगळं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू बाकी तुम्हाला याच्यातनं चांगला मिळतो। अशा पद्धतीचा खरं ह्या जागेवरती असणारा फ्लॅट आहे। आणि जर तुम्ही पुढे गेल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला आपण जातो त्याच्यानंतर ह्या साईडला आलो तर तिथे कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला परत एक मोठं आणि चांगलं इथं मिळणार आहे। पेंटिंगचे म्हणा किंवा फर्निचर वर्कचं जे काम आहे ते तुम्हाला करून घ्यावं लागेल। आणि इकडे जर आपण आलो तर ह्या तुम्ही हे तुमचं ड्राय एरिया आहे आणि ड्राय एरियातनं बघितलं तर मात्र तुम्हाला खरं कोलशेत रोड मात्र प्रॉपरली तुम्हाला तुमच्या घरामधनं नक्की दिसतो। अशा पद्धतीचं ह्याचा व्ह्यू आहे। तुम्हाला ते लोढा क्राउन म्हणा, हे असं इकडनं बाकी तुम्हाला ते ह्या तुमच्या ड्राय बाल्कनीमधनं दिसते। ड्राय बाल्कनीची जागा पण कपडे सुकवणे आणि ड्राय बाल्कनी तुमचं पद्धतशीरीकडे नक्की मार्गी लागू शकतं। आणि त्याच्यानंतर ही ज्या बिल्डिंगचा एज विचार केला तर साधारणतः 6 ते 7 वर्ष जुनी बिल्डिंग हे असणार आहे। 6 ते 7 वर्ष जुना हा फ्लॅट नक्की आहे। त्याच्यानंतर इकडे आला तर इथं तुम्हाला परत एक बेडरूमची सुविधा आहे। बेडरूमच्या ह्या साईडला जर आला तर इथं कपाटाची सोय वगैरे चांगल्या पद्धतीने दिली गेलेली आहे। तुम्ही इकडे ह्या साईडला कपाट तुमचं बनवून घेऊ शकता। आणि इकडे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी म्हणा किंवा व्ह्यू बघण्यासाठी म्हटलं तर तुम्हाला क्रिक व्ह्यू आणि ह्या असं चांगलं ग्रीनरीचा म्हणा किंवा पार्किंगच्या वरचा टॉपचा जो व्ह्यू आहे हा दिसतो। ब्लॉक बाकी तुमचं हे घर हे नाही आहे, एकमेकांना दिसणारं पण हे घर नसणार आहे। आणि नंतर जर आपण पुढे आलो तर इथे तुम्हाला परत एक शेवटचा वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं इकडं पण दिलं गेलेलं आहे। राहिला प्रश्न ह्या साईडला तर एसीचे सगळे जे आउटलेट्स आहेत ते बाकी बाहेर इकडे लावायला जागा आहे, त्याच्यामुळं हाही काय प्रॉब्लेम। अशा पद्धतीचा हा खरं 2 BHKचा फ्लॅट आहे आणि किंमतही वाजवी आणि चांगली ठेवली गेलेली आहे। जर ह्या बिल्डिंगला सोसायटी म्हणा, OC म्हणा, CC म्हणा, त्या सगळ्या गोष्टी झालेल्या ऑलरेडी आहेत।
आणि मग म्हणून आता ह्या मालकांनी आपल्याला ठेवताना किंवा सांगताना कोटिंग पाहिजे, ज्यांनी 1,02,00,000 कोट केलेली किंमत आहे. 1,02,00,000मधनं हे कमी फ्लॅट पैसे हे जे आहेत ते कमी करणार आहेत. कमी केल्यानंतर मग तुम्ही त्या पद्धतीनं आवडल्यानंतर पुढचा विषय मांडू शकता. अशा पद्धतीचे नवे जुने आणि रोज घरं दाखवण्याचा आपला कार्यक्रम रोजचा आहे. आपण सगळे घरं बघत राहा, जेणेकरून तुमच्या स्वप्नातलं घर एखादं तरी झालं तर होऊ शकतं. कारण आपण रोज चांगले चांगले फ्लॅट दाखवतो. पण असे हे मंडळ आहेत किंवा बजेट पण कमी आहे, 1,02,00,000 1 करोडमध्ये असा 2 BHK पाहिजे, तर मला असं वाटतं हा एक ऑप्शन आपल्याकडे कोलशेत रोडवरती उपलब्ध असणार आहे. असेच आमचे घरं बघा. आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि तुमच्या पसंतीचे घरं तुम्ही बघत राहा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.